कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनाच्या दृष्टीने भारत जगात प्रथम क्रमांकावर असून देशात कपाशीची जवळपास 122 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. त्यापासून सुमारे 356 लाख गाठींचे उत्पादन मिळते. देशातील कापूस उत्पादक राज्यामध्ये महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर असून 2017-18 मध्ये 42 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. जनुकीय बदल केलेल्या कपाशीला व्यावसायिक तत्वावर लागवडीसाठी परवानगी देणाऱ्या काही प्रमुख राष्ट्रांपैकी भारत एक राष्ट्र आहे. भारतात कापसाखालील एकूण क्षेत्राच्या 93% क्षेत्रावर जनुकीय बदल केलेल्या कपाशीची म्हणजेच बीटी कपाशीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात याची टक्केवारी 95 पेक्षा जास्त आहे. किडींमुळे होणारे नुकसान हे कपाशीची उत्पादकता कमी असण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे. कपाशीवर पेरणीपासून ते वेचणीपर्यंत विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येऊन आर्थिक नुकसान होते. या पिकावर येणाऱ्या किडीमध्ये प्रामुख्याने रसशोषक किडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, मिरीट ढेकूण इत्यादी, तसेच बोंडअळ्यांमध्ये अमेरिकन बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी व गुलाबी बोंडअळी यांचा समावेश आहे. वेळेवर व्यवस्थापन न केल्यास ह्या किडींपासून सरासरी 30% पर्यंत उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. प्रमुख उपद्रवी किडींपैकी अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी भारतात सन 2002 मध्ये एक जनुकीय आणि 2006 मध्ये द्विजनुकीय बीटी कापूस लागवडीसाठी कायदेशीर मान्यता देण्यात आली. बीटी कापूस हा प्रामुख्याने अमेरिकन बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करतो. सोबतच ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी व इतर पतंगवर्गीय किडींपासूनही नियंत्रण मिळते. पण मागील 3-4 वर्षापासून भारताच्या काही भागात बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. साल 2017च्या कापूस हंगामात महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही प्रमुख कापूस उत्पादक राज्ये गुलाबी बोंडअळीच्या सावटाखाली होती. या राज्यांमध्ये 8 ते 92% पर्यंत प्रादुर्भाव दिसून आला, ज्यामुळे 10 ते 30% पर्यंत उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. मागील 3 ते 4 वर्षापासून भारतामध्ये जे प्रमुख राज्य आहेत कपासी अंतर्गत, त्याच्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. 2015 गुजरातमध्ये जवळपास 70 ते 80% प्रादुर्भाव आढळून आला. नागपूर स्थित केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमध्ये 2010 पासूनच बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव आणि बीटी जनुकाप्रती निर्माण झालेल्या प्रतिकार क्षमतेचा अभ्यास सुरू केला. देशाच्या वेगवेगळ्या कापूस उत्पादक राज्यांमधून हिरव्या बोंडाचे नमुने गोळा करून गुलाबी बोंडअळीच्या स्थितीचे आकलन करण्यात आले. Here is nodal agencies for resistant monitoring, especially in bollworms and cotton. We have taken the resistant monitoring studies since 2010. So far we have collected the populations from 2010 till the year. The resistant was broken in 2009 population of Gujarat. 2013 the incidence of pink bollworm on Bolgat 2. The resistant also found on different parts of India except in northern India. CSC are taking the challenges to
how to minimize, overcome the population. बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाच्या अनेक कारणांपैकी आश्रय पीक म्हणजेच रेफूज न लावणे, मुख्यतः कापूस हेच खाद्य असणे, दीर्घ कालावधीच्या संकरांची लागवड, संकरांची मोठी संख्या, पिकाचा कालावधी लांबविणे, वेळेवर व्यवस्थापनाचा अभाव, कच्च्या कापसाची दीर्घकालीन साठवणूक आणि क्राय 1AC व क्राय 2AB ह्या दोन्ही जनुकाप्रती तयार झालेली प्रतिकार क्षमता इत्यादी काही प्रमुख कारणे आहेत. गुलाबी बोंडअळी ही प्रामुख्याने कपाशीच्या बियांवर उपजीविका करते. अळीने पोखरलेल्या छिद्राच्या लगतचा कापूस डागाळतो, ज्यामुळे गुणवत्ता खराब होऊन आर्थिक नुकसान होते. ह्या किडीची अळी बोंडाच्या आतमध्ये राहून खात असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही. या किडीच्या प्रादुर्भावामुळे बोंडे उमलण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. प्रादुर्भाव साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून म्हणजेच लागवडीनंतर 90 दिवसापासून पुढे सुरू होतो व शेवटपर्यंत वाढत जातो. परंतु अलीकडील 3 ते 4 वर्षापासून मध्य व दक्षिण भारतातील कापूस पट्ट्यात ही कीड 45 ते 60 दिवसांच्या बीटी कपाशी पिकावरच प्रादुर्भाव करताना आढळून आली आहे. प्रादुर्भावाची तीव्रता स्थान परत्वे कमी अधिक झालेली पाहावयास मिळते. कोरडवाहू कापसाच्या तुलनेत ओलिता खालील कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसले. अर्धवट उमललेली फुले किंवा डोमकळ्या, हिरव्या बोंडावर निकास छिद्र, बोंडे फोडून पाहिल्यास आत जिवंत अळ्या, अर्धवट उमललेल्या बोंडांमध्ये डागाळलेला कापूस, कामगंध सापळ्यांमध्ये नर पतंग अडकलेले दिसणे इत्यादीवरून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे समजावे. गुलाबी बोंड अळीचे उगमस्थान हे भारत पाकिस्तान आहे, पण ह्या किडीचे अस्तित्व जगभरात 110 देशांमध्ये आढळून येते. मादी पतंग, नवीन पालवी, पात्या, फुले व हिरव्या बोंडावर एकल किंवा समूहाने अंदाजे 200 अंडी घालते. साधारणपणे 4 ते 5 दिवसांनी अंड्यांमधून अळ्या बाहेर पडून बोंडांमध्ये प्रवेश करतात. अळ्या 9 ते 14 दिवस आत भक्षण करून कोशावस्थेत जातात. पूर्ण वाढ झालेली अळी ही सरासरी 12 ते 15 मिलीमीटर लांबीची असते. कोशावस्था ही 8 ते 13 दिवसांची असते व त्यातून निघणारे पतंग संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळीच बाहेर पडतात. गुलाबी बोंडअळी सरासरी 30 ते 35 दिवसात जीवनचक्र पूर्ण करते. येणाऱ्या हंगामातही गुलाबी बोंडअळीचा बीटी कपाशीवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य धोका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने या किडीच्या व्यवस्थापनासाठी एक रणनीती तयार केलेली आहे, जी लोकसहभागातून सामूहिक पातळीवर राबवली जाणे आवश्यक आहे. यामध्ये पूर्व हंगामी कापसाची लागवड टाळणे, पेरणी शिफारशीत वेळेत म्हणजेच जून महिन्यात करणे, रसशोषक किडींना प्रतिरोधक व कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या संकरित किंवा सरळ वाणांची लागवड, आश्रय पिकांचा अवलंब, पेरणीच्या 45 दिवसांनंतर कामगंध सापळे लावणे, नैसर्गिक मित्र कीटकांचा उपयोग, पिकाच्या सुरुवातीच्या 3 महिन्याच्या काळात कीटकनाशकाची फवारणी टाळणे, कीटकनाशकाच्या मिश्रणाचा उपयोग न करणे, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास म्हणजेच 8 पतंग प्रति सापळा प्रतिदिन सलग 3 दिवस
किंवा 10% हिरव्या बोंडांमध्ये जिवंत अळी दिसल्यास आवश्यकतेनुसार शिफारस केलेल्या कीटकनाशकाचा उपयोग, डिसेंबर-जानेवारीत पीक संपुष्टात आणणे, अंतिम वेचणीनंतर प्रादुर्भावग्रस्त पिकात काही वेळेसाठी जनावरे चरावयास सोडणे, पिकाच्या अवशेषाचा नायनाट करणे, खोडवा पीक न घेणे, पिकांची फेरपालट करणे, प्रादुर्भावग्रस्त व डागाळलेला कापूस गोदामामध्ये न साठवणे, तसेच मार्केट यार्ड तथा जिनिंग मिल परिसरात प्रकाश सापळे अथवा कामगंध सापळ्यांचा उपयोग करून सामूहिकरित्या पतंग पकडणे इत्यादी बाबी समाविष्ट आहेत. पुढच्या हंगामात संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संस्थेने व्यापक प्रमाणावर जागरूकता अभियान सुरू केले असून यामध्ये शेतकरी मेळावे, चर्चासत्र, प्रेस सूचना, वर्तमानपत्रातून लोकप्रिय लेख, आकाशवाणी व दूरदर्शनवरून संदेश, विस्तार पुस्तिकांचे प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशन व वितरण, मोबाईलवरून ध्वनी संदेश, हवामान आधारित साप्ताहिक कापूस सल्ला इत्यादी कार्यक्रमाचा समावेश आहे. गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहिमेकरता कापूस उत्पादनास संबंधित सर्व भागधारकांचा सहयोग आवश्यक आहे.